नमस्कार. व्हीजीएल कुकिंगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण बघत आहोत पनीर मसाला. मंडळी, आज आपण बघणार आहोत एक कॅल्शियम ज्या पदार्थातून मिळतं अशी एक भाजी, पनीर. पनीर ही अशी गोष्ट आहे की जास्त शिजवण्याची गरज नाही. तिला थोडासा तुम्ही मसाला बनवा, टॉस करा आणि ती खायला घ्या. ॲज अ स्टार्टर म्हणून पण तिच्याकडे तुम्ही बघू शकता, त्या भाजीकडे. किंवा पोळीबरोबर खायला एक भाजी म्हणूनही हे व्यंजन म्हणून आपण त्याचा उपयोग करू शकतो. सगळ्यात आपण प्रथम आता पनीर चिरून घेऊया. पनीरच्या फोडी करताना जास्त मोठ्या नाही केल्या तर चांगलं, कारण त्या जास्त ढवळायच्या किंवा अशा नाही आहेत आणि शिजवायलाही खूप कमी लागतात. त्यामुळे छोट्या केल्या तरी काही हरकत नाही आणि ती भाजी मिळून येते आणि आपल्याला खायलासुद्धा तितकीच चांगली लागते. तर आपण ह्या पनीरच्या फोडी करूया आणि त्याला मसालासुद्धा छान पद्धतीने लागू शकतो. फोडी छोट्या छोट्या असल्यामुळे. ह्या पहा, ह्यामध्ये काढून घेतले आहे बाउलमध्ये. थोडीशी कोथिंबीर आहे, ती पण चिरून घेऊया. पनीर आणि कोथिंबीर ही आपण चिरून घेतली. तसंच एक सिमला मिरचीचा अर्धा भाग आपण बारीक चिरून घेतला आहे. तसंच उभा कांदा पण एक मोठा बारीक चिरून घेतला आहे आणि थोडेसे काजू आपण तुकडा काजू याच्यामध्ये घेतलेला आहे. आपण ही पनीरची भाजी कशी करायची बघूया. मी गॅस लावते, पण एकदम बारीक ठेवायचा आहे गॅस. यामध्ये आपण एक मोठा चमचा तेल घालतो. 1 चमचा धन्याची पावडर घातली आहे. थोडीशी अर्धा चमचा वरती. ही आमचूर पावडर आहे, पाव चमचा आपण घालूया. ही जिरा पावडर आहे, ही पण एक छोटा चमचा घातलेली आहे. लाल मिरची पावडर आहे, ही पण आपण छोटा अर्धा चमचा घेतोय. ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही वाढवू पण शकता, कमी करू शकता. किंचितशी हळद घालणार आहोत. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. हा थोडासा चाट मसाला आहे, 1 चिमूट हाही घालतो. हा थोडासा तेलामध्ये आपण मिक्स करतो आहोत. सगळ्यात प्रथम आपण काजू घालू याच्यात. त्यानंतर सिमला मिरची घालूया. कांदा घालायचा आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला शिजवायच्या नाही आहेत, त्या खूप मऊ वगैरे करून घ्यायच्या नाही आहेत. तर नुसतं त्या मसाल्यामध्ये
परतून घ्यायचे. आता हा पनीर घालतो आहोत आपण. ह्या पनीरची भाजी ही जी मी तुम्हाला दाखवलेली आहे ती आपण पोळीबरोबर सुद्धा भाजी म्हणून तिचा वापर करू शकतो किंवा एखाद्या पार्टीला स्टार्टर म्हणून आपण अशा पद्धतीने बनवून तो खाऊ शकतो. आणि ही भाजी अतिशय चवदार आणि पौष्टिक कॅल्शियम मिळणारी अशी ही पनीरची भाजी आहे. आणि ती एकदम खाताना कधीतरी अशी घट्ट लागते किंवा पनीर जास्त प्रमाणात असेल तर तो आपल्याला खाताना त्रास होतो. आणि ते थोडंसं कमी करण्याकरता त्याला आपण कांदा आणि सिमला मिरचीचं मिश्रण घातलेलं आहे की ज्याच्यामुळे ती कांद्याबरोबर मऊसूत अशी लागते. कारण ही भाजी खूप परतायची नाही आहे, पण तरी थोडीशी तिला एक वाफ देऊन तिला सॉफ्ट करायचं आहे. आपण एक अर्धा मिनटं ह्याच्यावर ठेवणार आहोत ही भाजी. आपण हे अर्धा मिनिट गॅसवर ठेवलं होतं ते आता उघडून बघूया. ही भाजी आपली तयार झालेली आहे. 2 मिनटामध्ये अक्षरशः फोडणीला दिल्यानंतर अशा पद्धतीने पनीर मसाला आपला रेडी आहे खाण्यासाठी. ही पनीरची भाजी आपली तयार झालेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, ही भाजी नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब केलं आहे का? नसेल केलं तर जरूर ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.